सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पारे रोड लगत मौलाना अबुल कलाम आझाद प्राथमिक उर्दू शाळा विटा नगर परिषद शाळा क्रमांक 8 येथे उर्दू शाळेतील विद्यार्थी यांना या वयात आपली काय जबाबदारी या विषयावर अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यासाठी विटा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व सतर्क नागरी सेवाभावी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र शिराज शिकलगार यांनी जत तालुक्यातील करज येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या नराधमाने एका शालेय विद्यार्थिनीला चॉकलेटचा आमिष दाखवून हा प्रकार केल्याने पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्याने त्यामुळे खबरदारी म्हणून शालेय मुलींनी आपली जबाबदारी काय हे लक्षात घेणं आता फार गरजेचं आहे। शाळेतून घरी जात असताना किंवा घरी आपले पालक कुठे बाहेर गेल्यानंतर जर एखादा अनोळखी व्यक्ती अथवा आजूबाजूचा व्यक्ती आपल्याला एखाद्या खाऊचं किंवा अन्य आमिष दाखवून बोलवत असेल तर कोणत्याही शालेय मुलींनी अशा व्यक्तीजवळ अजिबात जायचं नाही। लगेच आजूबाजूला आरडाओरड करून लोकांना एकत्र गोळा करायचं आणि घडलेला प्रकार सांगण्याचं धाडस करायचं, असेही शालेय विद्यार्थी मुलींना मार्गदर्शन केलं। या उर्दू शाळेतील मुलांना व मुलींना रस्त्यावरून जाताना साईडपट्टी अथवा एका बाजूने शाळेत किंवा घरी जाण्याचा मार्ग धरायचा, मधोमध चालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करायचा नाही। जर आपल्याला कोणी त्रास रस्त्याला देत असेल तर 112 या नंबरवर कॉल करून पोलिसांना या संदर्भात माहिती द्यायची। त्याचबरोबर कमी वयामध्ये कोणताही विद्यार्थी मोबाईलचा वापर करू नये। या मोबाईलमुळे आपणाला व आपल्या डोळ्यांना फार त्रास होतो। कोणत्याही पद्धतीचे मोबाईलवरील गेम खेळण्याचा प्रयत्न करायचा नाही। मुळात लहान मुलांनी मोबाईल घेण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही। अल्पवयीन 18 वर्षाच्या आतील कोणताही शालेय विद्यार्थी रस्त्यावर कोणत्याही पद्धतीचं वाहन चालवू नये। यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या वयात काय जबाबदारी घ्यायची हे समजणं फार गरजेचं आहे। या अनुषंगाने भरपूर शिका, भरपूर मार्क मिळवा, आईवडिलांच्या आशीर्वादाने, गुरुजनांच्या आशीर्वादाने योग्य विचारधारा जपा। कधीही आईवडिलांची खोटं बोलू नका। अशा विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार, सतर्क नागरिक, सेवाभावी सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य मार्गदर्शन केलं। यावेळी या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शाहगजाली मोहम्मद सौ बागसिराज यांच्यासह शिक्षक श्री सज्जाद अहमद अली साहेब बागसिराज यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकेतर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी शिक्षकेतर सौ मिनहाज सरफराज नदाफ, सौ बिल्किस नसीर खान पठाण व सकीना अब्दुल लतीफ पटेल या शिक्षिका उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी मी मोबाईल वापरणार नाही, मोबाईलपासून दूर राहणार अशी शपथ घेत अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात जाणार नाही, असंही यावेळी विद्यार्थ्यांनी शपथ घेताना घोषणा केली। एक पांढरी पट्टी असते रस्त्याला ओढलेली, त्या पांढऱ्या पट्टीच्या आतमध्ये पार्किंगसाठी काही ठिकाणी जागा केली असते, काही ठिकाणी पदचारी पायी जाण्यासाठी जागा केलेली असते। रस्त्याच्या मधोमध कधी चालायचं नाही, कारण पाठीमागून येणारं वाहन कधी सुसाट वेगानं असतं, कधी जलगती नसतं। कर्क विकर्क हरणाचा आवाज असतो आणि ते आवाज आपल्या कानावर पडल्यानंतर आपण भेटतो आणि कुणीकडे सरको आपल्याला कळत नाही। मग मागं सरकायचं का पुढे सरकायचं, इकडे सरकायचं का इकडे सरकायचं, आणि आपण मध्येच उभा राहतो। यासाठी साईड पट्टी म्हणून ज्याला केलेली आहे त्या दुसरी गोष्ट तुम्हाला एक मी सांगतो, कारण मुलींनी मात्र 100% ही खबरदारी घेतली पाहिजे। मुलींनी बाहेर कुणीही काहीही खायला दिलं तर पहिल्यांदा आपण आपल्या नातेवाईकांना किंवा इतर गुरुजन शिक्षकांना त्याची माहिती द्यायची। तातडीने शाळेजवळ पळत यायचं आणि मला असा किंवा मॅडम आहे, मॅडमला आपण सांगायचं की मला असा एक अनोळखी व्यक्ती किंवा आमच्या आजूबाजूचा व्यक्ती मला खाऊ देतोय आणि मला बोलवतोय। मग ते काय करतील त्यांच्या पद्धतीने बघतील, पण तुम्ही स्वतःहून बोलवलं की जायचं नाही, खबरदारी घ्यायची। आपल्याला सगळं घरी खायला आहे, मग रस्त्यावरचं खायला कशाला पाहिजे? कोणी ओळखीचा नाही, त्याची ओळख आपल्याला कशाला पाहिजे? आपण त्याला ओळखत नाही, तो आपल्याला ओळखत नाही, फक्त शाळा आणि घर एवढं लक्षात ठेवायचं, बाकीचं डोक्यात खूळ घ्यायचं नाही। काल परवा दिवशी मी जरा बघितलं, ऊसाच्या गाडीच्या मागे 2 पोरं पळत होती ऊस काढायसाठी, ट्रॅक्टर आले बरोबर। कशाला त्याच्या मागे? समजा पेन आणि वही येतो आणि मग त्याच्यामध्ये आपण डोकं जर जास्त गाठलं तर नक्कीच आपल्याला कळतं की आपण आता शिकण्याच्या मार्गावरती आहे, शिक्षणाचं ज्ञान घेण्याच्या मार्गावरती आहे आणि ही ज्ञानगंगा आपल्या डोक्यात बसणं फार गरजेचं आहे।
पण आता मला काय वाटत नाही तसं काय चाललंय ते. फक्त मला एकच वाटतंय, घरात गेला की दप्तर टाकला की हातात मोबाईल. मोबाईल वाजवता का कुळकुळ्यागत? तर कमी वयामध्ये आपल्या हाती मोबाईल ही चीज नसावी. कारण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मोबाईल सुद्धा एक स्फोट आहे. स्फोट तुम्हाला माहित काय पाहिजे की मोबाईल हा चार्जिंगला लावल्यानंतर ज्यावेळी आपण हातामध्ये घेतो त्याची क्षमता चार्जिंगच्या ओव्हरफ्लो झालेली असते आणि मग जर मोबाईल हातात घेतला तर त्याचा स्फोट होतो किंवा झटका बसतो हाताला आणि मग आपला जीव जाण्याचा मार्ग होतो. त्यासाठी मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही घरात गेल्यानंतर कुठल्याच. आणि लहान मुलांनी तरी मोबाईल घ्यायचाच नाही. कारण आपल्याला कशाला पाहिजे मोबाईल? आपल्या हाती आता काय पाहिजे? वही आणि पुस्तक पाहिजे का नको? का मोबाईल पाहिजे? जरा बोला, मोबाईल पाहिजे का पुस्तक पाहिजे? पाहिजे का नाही? काय मोबाईलचं काम आहे का? काय बघायला मिळते त्यात? आपलं वय किती? आपलं वय किती? आपण करतोय काय? त्यापेक्षा लहान मुलांनी चुकून सुद्धा आई वडिलांच्या हातून हट्टपणा करून, जिद्दपणा करून, मीपणा करून, काहीतरी डोळ्यातनं पाणी आणून रडल्यागत करून, नाही रडून तर एखाद्या तांब्यातलं पाणी डोळ्याला लावून, पण मोबाईल पाहिजे. तर मोबाईल अजिबात घ्यायचा. लक्षात ठेवा, मोबाईलची फार परिस्थिती गंभीर झालेली आहे. त्यापेक्षा भविष्यामधून 1ली पासून 7वी पर्यंत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.